संगीत विशारद लक्ष्मणांना स्वांगीकर त्यांना साथ करतील संगीत अलंकार ऋषीमाला स्वांगीकर. Hey,
हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावी चित्ती सुधावे समाधान कोणाहीला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार बहु संसार देवाबाई ठेविले अनंत तैसेची राहावी चित्ती सुधावे समाधान पांडुरंग
ब्रेक थांबवून विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे देवरथम् वरुं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन् त्वमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे विठ्ठल प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ आपल्या समोर मांडायचं म्हटलं तर सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडती देवा. काय करायचंय? संकल्पावी माया संसाराची. आपल्या संसाराच्या मायेचा संकल्प हा भगवंताच्या पायाशी करा. त्याला आवाज द्यावा मराठीमध्ये. आणि पुढं ही भक्ती करत असताना महाराज म्हणतात, ठेविले आनंद तैसेची राहावे. भक्ती करत असताना जीवनामध्ये दुःख येणार, पण ते दुःख समोर आल्याच्या नंतर कशा प्रकारे वागावं तर त्या भगवंतावर विश्वास ठेवावा. ठेविले आनंद तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि मनामध्ये समाधान ठेवून पुढे जगायचं आणि आपल्या भक्तीपासून भटकायचं नाही. पुढं महाराज म्हणतात, जरी समाधान नाही ठेवलं तर नुकसान कुणाचं काय होणार? तर वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आरडाओरडा रडापडा करून काही फायदा आपला होणार नाही. शेवटी भोगली ते फळ संचिताचे. आपल्या संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. ते हसलं तरी समाधान ठेवलं, रडलं तरी भोगावं लागणार. शेवटी महाराज मला एक काम करा, तुका म्हणे घालू तयामध्ये भार वाहू हा संसार देवा आई. काय करा? त्या भगवंताला सगळं भार टाका. सगळा संसार त्या भगवंताच्या पायाशी वाहा. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची 3ऱ्या दिवशीची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. महत्वाचा विषय म्हणजे
सुंदर असं आपलं गावाबद्दल भरपूर अशी ख्याती मी ऐकलेली आहे आणि मला वाटते आपल्या गावाचं नाव एवढं मोठं झालं याच्या मागे जर कुणाचा हात असेल तर तो पुरुषोत्तम भगवंताचा हात आहे. आपल्या सर्वांवर असलेला मुळं म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. जेवढे काही कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्वांचे आपले मार्गदर्शन आपल्या गावचे भूमिपुत्र गोड स्वभावाचे प्रमुख श्री हरिभक्त संदीपान महाराज गोळेकर पुरुषोत्तम पुरीकर एकदा महाराजांसाठी जोरदार करा सर्वांनी आमच्याशी संपर्क साधणारे आणि माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे कारण तुमच्या गावचे भूमिपुत्र सुद्धा आहे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि सुंदर अशी चाल आताच आपल्या समोर त्यांनी म्हटलेली आहे. संगीत विशारद लक्ष्मण महाराज शेकाळे सावंगी तथा ऋषिकेश महाराज सावंगीकर परमेश्वर महाराज तव तथा बद्री महाराज तव सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवेल. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. या कीर्तनरूपी सेवेसाठी आम्हाला इतर ज्यांनी आमंत्रित केलेलं आहे सुंदर गोड स्वभावाचे आजच्या कीर्तनाचे यजमान श्री कल्याण अच्युतराव धिरडे, श्री अमोल कौतिकराव धिरडे तथा श्री सौरभ बाळासाहेब धिरडे आणि ज्यांच्या घरी आम्ही जेवण केले सुंदर असा ज्यांचा स्वभाव ज्यांचं घर आम्ही पाहिलेलं आहे श्री त्रिंबक अशोकराव धिरडे एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. धिरडे परिवार त्याचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आजच्या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित उत्कृष्ट असे मृदंग वादक हरिभक्त मुकुंद महाराज काटे वायगाव सोपारा एकदा महाराजांसाठी सुद्धा जोरदार सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. ज्यांची सायंकाळची पंगत होती सकाळची पंगत होती त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. महत्वाचा विषय म्हणजे श्री क्षेत्र पुरुषोत्तम मला एक गोष्ट कळाली की बरेच गाव फक्त सप्ताह करतात आणि सप्ताहामध्ये जास्तीत जास्त ऐकायला येणारा वर्ग कोणता महिला वर्ग असतो आणि सर्वजण महिला वर्ग कीर्तनाला उशीर आले किंवा काकड्याला उशीर आले किंवा कथेला उशीर आले सर्वजण म्हणतात थोडं लवकर येतात परंतु या गोष्टीची जाणीव कुणालाही राहत नाही की एक महिला होणं एवढं सोपं नाही. त्या महिलांना सगळे घरचे काम आटपून इथं यावं लागतं. पण तुमच्या गावाचे कार्यकर्ते हे एवढे समजदार आहेत की 7-8 दिवस तुम्हाला चूल पेटवायचं त्याने टेन्शन सुद्धा ठेवलेलं नाही आणि नुसतं स्वतःच केलं नाही तर मनापासून कार्य करणं आणि ह्या कार्यकर्त्यांना खरे कार्यकर्ते म्हणतात. बघा बऱ्याच ठिकाणी सप्ताह साजरा करतात मोठमोठाले कार्यक्रम करतात पण त्या कार्यक्रमामागचं जे उद्देश आहे हे उद्देश वेगवेगळे असतात. जसं बऱ्याच ठिकाणी सप्ताह होतो त्यामध्ये त्यांचा उद्देश असतो फक्त माझं नाव झालं पाहिजे. काही ठिकाणी असं असते की आमच्या कमिटीचं नाव झालं पाहिजे. काही जणांचं मन असं असते की फक्त आणि फक्त माझ्या गावचं नाव झालं पाहिजे. पण आपल्या सर्वांचं फक्त एकच मन आहे की माझ्या मनाची भक्ती आहे त्या सर्वांच्या मनात आणि पुरुषोत्तम भगवंताची कृपा आमच्यावर झाली पाहिजे. खरंच खूप सुंदर असं गोड स्वभावाचं आपलं गाव आणि आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करते सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठला आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानते. फार कौतुक करते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. बघा अभंगाच्या प्रथम चरणाकडे आज आपण जाणार आहोत. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जाण्याच्या आधी महाराज म्हणतात जगामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला पडणारा प्रश्न कोणता भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू. कारण भक्ती करावी तर संसार राहिला आणि संसार करावा तर भक्ती राहिली. संसार असा आहे की त्याच्याशिवाय आपलं जीवन पूर्ण होत नाही. भक्ती असे त्याच्याशिवाय वरचं काही जेवढं काही मरण होणार नाही. मग मनुष्याला पडणारा प्रश्न काय करू ते महाराज म्हणतात पुढे आपल्याला सांगतात एक काम करा चांदू तो तुम्हाशी हजारे भेटला तुम्ही काय करा त्या भगवंताची भक्ती करा. आणि भक्ती एवढी सोपी त्यांनी सांगितली ह्याची खोर भक्ती आवडते त्याला भक्ती एवढी सोपी भक्ती त्यांनी म्हणतात फक्त नामस्मरण. आता बघा हरिपाठाचे 7-8 दिवस आपण सप्ताहामध्ये सारखा हरिपाठ ऐकतोय. हरिपाठाचा एक अभंग तुम्ही उचला. पहिला काय म्हणतात आपल्याला चहुवेदी गाणं साई शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती 4
आहे पूर्ण काय म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी पण चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगम सगळीकडे तीर्थाकडे फिरता आपण भगवंताच्या नामामध्ये जर चित्त नसेल तर काही महत्व त्याला येणार नाही एवढं ताकदवर हे नाम आणि या नामामध्ये ताकद तर एवढी पण सोपं किती आहे तर म्हणतात बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय शोमायचे सांगा आता 2 मिनिट सर्वांनी हात वर करायचे माझ्या मागून सर्वांनी बोलायचे बोला जय श्रीराम जेवण प्रत्येकाने केले एकादशी प्रकारची होती आज सर्वांनी जेवले असेल आपला एक घास तरी जेवला का नाही हात खाली करा. एक घास सुद्धा जेवलेला नाही म्हणजे भगवंताचं नाम घेण्यासाठी काहीही कष्ट कवडीचं सुद्धा आपल्याला लागत नाही एवढं सोपं महाराज म्हणतात बैसलिया ठाई म्हणता राम राम पूर्ण आता बरीच जण म्हणतात की संतांनी सांगितलेलं नाही आम्ही फक्त पुराण शास्त्र सांगितलं तेवढंच ऐकतो तर श्रीमद भागवत महापुराण आपण ऐकत राहतात श्रीमद भागवत पुराणाच्या महात्म्यामध्ये आपल्याला सांगितले यत्पल नास्ति तपसाना योगेन समाधीन तत्पल लभेत सम्यक नो केशव कीर्तनाद यत्पल जे फळ नास्ति तपस्या योग साधना समाधी कशाने बाकीच्या युगांमध्ये मिळत नव्हतं ते कलियुगामध्ये फक्त आणि फक्त कशाला मिळतं केशव कीर्तनाद फक्त भगवंताच्या नामसंकीर्तनाने आपल्याला मिळून जातं बरं त्या नामस्मरणाची ताकद काय नामसंकीर्तनाने सर्व पाप प्रणाशन श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितले काय असा कोणता पापच नाही ज्याचा विनाश हा नामस्मरणाने होणार नाही सर्व पाप प्रणाशन सर्व पापाचा सुद्धा नाश होऊ शकतो काय करायचंय फक्त नामस्मरण करायचं आहे संतांनी सुद्धा तेच सांगितले न कधी जायचं काही सहन करायची गरज नाही जावे वनांतराला जायची गरज नाही सुखी तो घरात आला ना घर बसले भगवंत आपल्याकडे येतील फक्त करायचं काय खायचं प्यायचं करा एक चित्त आवडी आनंद आडवा आता एवढं महत्वपूर्ण नामस्मरण जिथं आपले वेद शास्त्र पुराण सगळं आपल्याला फक्त एक शिकवून देतात काय की सगळ्यात भक्ती आवडी देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करा एवढं